खरीपाच्या पेरणीला लवकरच सुरुवात होणार असून शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पुरविण्याच्या शासन धोरणानुसार वाशिम जिल्ह्याच्या कृषी विभागाने नियोजन सुरू केलेले आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाने याकरिता जिल्ह्यातील बचत गटांच्या 7000 महिलांना बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्यावर बीज प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। जांभरून महाली येथे बचत गटाच्या माध्यमातून बियाणे उगवण शक्ती तपासणी करून गावागावांमध्ये जाऊन कार्यशाळा घेण्यात येत आहे। तसेच रास्त भावामध्ये एकत्रित खत आणि बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांना वितरित केल्या जात आहे। जिल्ह्यातील महिला बचत गटांमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर आर्थिक समृद्ध करण्याच्या प्रशासनाने हाती घेतलेला राज्यातील प्रयोग करणारा वाशिम हा पहिला जिल्हा आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीकरिता रासायनिक खते व बी बियाणे मिळण्यास कुठलीही अडचण जाऊ नये याकरिता शेतकऱ्याच्या बांधावरच खते व बियाणांचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या दृष्टीने वाशिम जिल्हा कृषी विभागाने आपले नियोजन सुरू केलेले आहे। मागील वर्षी सोयाबीन कापणीच्या हंगामामध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा भासणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या घरच्याच सोयाबीनची पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते। जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या बचत गटांच्या महिलांना विशेष कार्यशाळा घेऊन बियाणांची उगवण क्षमता घरच्या घरीच तपासण्याचे प्रशिक्षण कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे। रासायनिक खतांचा पुरवठा करण्याचे काम बचत गटांना देण्यात आले असून रास्त भावामध्ये शेतकऱ्यांना बांधावरच खते बियाणे उपलब्ध होणार आहे। यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचणार असून महिलांच्या बचत गटांना सुद्धा या उपक्रमामधून आर्थिक लाभ होणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती खत आणि बियाणे देण्याचा शासनाचा निर्णय झाला आणि त्याच्या सर्व शेतकऱ्याला त्यांच्या बांधावर खत आणि बियाणे मिळालं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला। आज जवळपास 7 कोटी रुपयापर्यंतचं खत आणि बियाणे आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्रातून खरेदी करून एकत्रपणाने महिला बचत गटाने केलं आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचं काम केलं। इथंच न थांबता आम्ही महिला बचत गटाला काम मिळावं आणि त्यांचं उत्पन्न वाढावं म्हणून असलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना महिलांना त्यांच्या घरचं बियाणं कसं पेरता येईल यासाठीचा प्रयत्न आम्ही केला। त्यासाठी उगवण क्षमतेचं प्रात्यक्षिक असेल किंवा सीड ट्रीटमेंट्स असेल किंवा ट्रॅक्टर ड्रायव्हरांना दिल्या झालेलं ट्रेनिंग असेल, कारण माझ्या जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये 80% सोयाबीनचं क्षेत्र आहे आणि ते सर्व क्षेत्र पेरण्याचं काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून यंत्राच्या माध्यमातून केले जाते। म्हणून ट्रॅक्टर ड्रायव्हर जर चांगला प्रशिक्षित असेल, त्याला ज्ञान असेल तर बियाण्याची उगवण क्षमतासुद्धा चांगली होईल, बियाणं कमी लागेल हा प्रयत्न आम्ही करतोय। स्वतः जवळपास 65% बियाणं सोयाबीनचं शेतकरी घरचं पेरतात। त्याचं आपण उगवण शक्ती तपासून घेण्याच्या बाबतीत आपण प्रात्यक्षिक घराघरापर्यंत आपण सगळीकडे करून पाहिलेला आहे। हा सोयाबीनची उगवण शक्ती तपासल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे सोयाबीनला बीज प्रक्रिया करणे। बाजारातनं जे बियाणं विकत घेतात शेतकरी त्याच्यामध्ये थायरम दिलेलं असते, पण घरच्या बियाणाला ट्रीटमेंट बरेचसे शेतकरी करत नाहीत। तर ती जर संख्या पाहिली तर 5 ते 10% लोकच बीज प्रक्रिया करतात। आम्ही ह्या बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून आम्ही सोयाबीनला जी 2 प्रकारची बीज प्रक्रिया करायची आहे, एक रासायनिक प्रक्रिया त्याच्यानंतर जैविक प्रक्रिया, दोन्ही प्रक्रिया आम्ही गाव लेवलला सगळ्या महिलांना आम्ही प्रशिक्षित करतोय। वाशिम येथून विदर्भ न्यूज करिता संदीप भातुडकर यांचा वृत्तांत।